गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, वीसम तुपरुवणा भणिया, छाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजुआ सव्वे, गहनादी येण भणिया, कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे. विज्ञानमती माताजींचं पुस्तक आहे आणि यामध्ये माताजींनी अनेक प्रकारे आम्हाला 24 ठाणांची कशा प्रकारे रचना करायची किंवा कशा पद्धतीने त्यांचा विचार करायचा या दृष्टीने मार्गदर्शन केलेले आहे. आणि त्यामध्ये आज आपण बघतो आहे योगाचं प्रकरण. योगाच्या प्रकरणामध्ये पहिली तालिका येणार आहे सत्य मनोयोग आणि सत्य वचनयोग आणि अनुभय मनोयोग. तिन्हीचं सेम आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सत्य मनोयोग घेतलेला आहे, सत्य वचन योग घेतलेला आहे आणि त्यासोबत अनुभय मनोयोग जोडलेला आहे. अनुभय वचन योग यासाठी जोडला नाही की अनुभय वचन योग हा द्विनिंद्रियापासून जीवांना असतं. त्याचं 24 ठाणा वेगळ्या पद्धतीने लागतात, या तीनच्या समान लागतात आणि म्हणून या ठिकाणी 3 प्रकरण घेतलेले आहे एकामध्ये. आता ह्या जीवाची गती कोणती असेल, आम्ही काल जसं योग पाहला मनोयोग वचनयोग आणि काय योग, प्रत्येक वेळेला कसा लावलेला आहे आम्ही की क्षयोक्षमाची अपेक्षा जोडलेली आहे. हे जरी सत्य असलं तरी शेवटी सांगितलं की हा योग जो आहे हा औदैक भाव आहे आणि हा योग सयोग केवली अवस्थेपर्यंत जीवांना असणार आहे. कारण परिस्पंदन आहे, मन वचन कायाची चंचलता आहे आणि त्या अनुषंगाने परिस्पंदन देखील तिथपर्यंत आहे. हॅलो, आता आपण आपलं प्रकरण लावूया सत्य मन वचन आणि अनुभय मनोयोगाचं. याच्यामध्ये गती किती असू शकतील? सत्य मनोयोग वचनयोग आणि अनुभय मनोयोग याच्यामध्ये गती 4ही असणार आहे. कारण 4ही गतीमधले जीव संज्ञी आहेत. त्यांची गती ही त्यांना मनोयोग असणार आहे, वचनयोग पण असणार आहे आणि ज्यांना मनोयोग आहे त्यांना 4ही प्रकारचा वचनयोग पण असतो आणि मनोयोग पण 4ही प्रकारचा आहे. म्हणून गती 4ही राहतील. इंद्रिय तर तो पंचेंद्रियच असला पाहिजे. 4 गती म्हणजे असंज्ञी पर्यंत हे लावता येत नाही. संज्ञी पंचेंद्रियच तो जीव पाहिजे. कायेमध्ये काय कोणती लावाल? रस काय लावावी लागेल. योगामध्ये आता जे प्रकरण सुरू आहे त्यामुळे योगामध्ये आपल्याला हे लावायचंय म्हणून तिथे स्वकीय सांगायचं. स्वकीय योग लागेल म्हणजे सत्य मनो सत्य वचन योग आणि अनुभय मनोयोग अशा प्रकारचा स्वकीय योग लागेल. वेद किती राहतील? 3ही वेद राहतील. कषाय किती राहतील? कषाय 25 पण कषाय राहतील. नॉर्मल मध्ये 25 पण कषाय राहतील. आणि जर आम्ही पुढे जाऊन बघू, आम्ही फक्त सत्य मनोयोग आणि अनुभय मनोयोग एवढंच जर आम्ही लावू त्या ठिकाणी आणि सत्यवचन योग लावू, सत्य मनोयोग सत्यवचन योग आणि अनुभय मनोयोग हे लावला मी 3 प्रकार फक्त तेवढंच, तर मग तो मात्र आम्हाला राहू शकेल केवलीन पर्यंत. केवलींना देखील आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कषायांना आम्हाला कमी पण करता येऊ शकतं, पण ते आपण इतकं बारीक मध्ये प्रकरण जाऊ नये. ज्ञान किती राहतील? 4 आणि 3 7.
का? सत्य मन आणि सत्य वचन आहे आणि अनुभय मनोयोग आहे. म्हणजे सगळेच केवळ ज्ञान राहतील. असायलाही काही, सगळेच ध्यान. केवळ ज्ञान असायलाही हरकत नाहीये. जसा हा जीव कुठपर्यंत जाणार आहे, 13व्या गुणस्थानापर्यंत जाऊ शकणार आहे. हम्म. लक्षात घ्यायचं, सत्य मनोयोग आहे, सत्य वचन योग आहे आणि अनुभय मनोयोग आहे. हा जीव 13व्या गुणस्थानापर्यंत जाऊ शकणार आहे. त्याच्यामुळे त्याला पहिलेही 3 ज्ञान राहतील आणि 5 सुज्ञान पण राहतील, म्हणजे 8ही ज्ञान राहू शकेल. कषायांच्या बाबतीत मी तेच सांगितलं होतं आता, की आम्हाला कषायातीत पण तिथे सांगता येतं गुणस्थानाच्या अपेक्षेने लावलं तर. म्हणजे हे जीव आम्हाला पहिल्या गुणस्थानापासून 13व्या गुणस्थानापर्यंतचे दिसणार आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये आम्ही तारतम्यतेने लावलं तर आम्हाला पंचेंद्रिय जीवांमध्ये, तिर्यंच्या जीवांमध्ये आम्हाला परत तो संयमी असेल तर 8 कषाय कमी करता येईल. मनुष्य पर्यायीमध्ये देखील 8 कषाय कमी करता येतील. पहिले 4 अनंतानुबंधी कमी करता येईल, असे कमी करता येऊ शकतात. सवेद भागापर्यंतच आम्हाला वेद लावावा लागेल किंवा नो कषाय लावावे लागतील. पुढे नो कषाय देखील संपणार आहे. तर अशा प्रकारे पण कषायांचं प्रकरण आम्ही जर बारीक पाहिलं तर तशाप्रमाणे पण पाहू शकतो. ज्ञानाच्या याच्यात 5 आणि 3, कारण हा जीव कुठपर्यंत असणार आहे, 13व्या गुणस्थानापर्यंत असणार आहे. 1 मिनिट. हा जीव 13व्या गुणस्थानापर्यंत असणार आहे. आता संयमाच्या बाबतीत संयम किती लावाल? सगळेच सगळेच संयम लागतील, कारण 13व्या गुणस्थानापर्यंत सगळे संयम लागणार आहे. दर्शन 4 लावा लागतात. 4 लावावे लागतात. हा. लेशा साही असेल. लेशा 6. हा, 6 लेशा लावावे लागतात. नंतर भव्य दोन्ही पण, कारण पहिल्या गुणस्थानापासून आहे त्यामुळे माहित नाही, ते कदाचित अभव्य पण असू शकतात आणि भव्य पण. सम्यक्त्व सगळेच लावा लागतात. सगळेच 13व्या लावावे गुणस्थानापर्यंत आहे तर सगळंच लावावं लागतं, सगळंच आहे. संज्ञी दोन्ही आहे, फक्त संज्ञी पण आहे. संज्ञीच आहे ना, असंज्ञी जीव नाही आहे, कारण मनोयोग आहे म्हणून संज्ञीच आहे फक्त, असंज्ञीपणा नाही. आणि संज्ञी आणि असंज्ञी याच्या अतीत पण तो होऊ शकतो. 13व्या गुणस्थानामध्ये संज्ञी आणि असंज्ञीपणाच्या तो अतीत होणार आहे 13व्यातच. आहारक दोन्ही, अनाहारक पण आहे, अन्नाहारक पण आहे. आहारकच असेल. हा, आहारकच आहे इथे. आहारकच का? मनोयोग आणि वचनयोग लावायचं आहे ना आम्हाला. जर मनोयोग आणि वचनयोग लावायचं आहे तर पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतरच हे योग बनतात, त्याच्या आधी हे योग बनूच शकत नाही. आणि त्यामुळे हा जीव आहारकच आहे. अनाहारक अवस्थामध्ये पर्याप्ती त्याच्या पूर्ण होत नाही, मनोपर्याप्ती पण पूर्ण होत नाही, भाषा पर्याप्ती पण पूर्ण होत नाही. त्यामुळे ह्या 2 पर्याप्ती पूर्ण न झाल्यामुळे त्या दृष्टीने होणारा योग तिथे संभवत नाही. गुणस्थान आता सांगितले 13 पर्यंत. 1 ते 13 पर्यंत गुणस्थान लावावे लागतात. जीव समास सगळेच लावतील आता. नाही, सगळे फक्त संज्ञी पंचेंद्रियच आहे ना हा जीव. इकडे मनोयोग विसरू नका. मनोयोग सुरू आहे. हो. हा, मनोयोग सुरू आहे, त्यामुळे संज्ञी पंचेंद्रियच आहे. पर्याप्ती साही आहे. प्राण 10 पण आहे. संज्ञा 4ही. ते मग आता अपेक्षेने लावावं लागेल. अपेक्षेने परत लावायच्या. 6व्यापर्यंत 4ही. 7 मध्ये आहार गेला. 8 मध्ये कोणती गेली? भय. 9व्यात मैथून आणि 10व्यामध्ये परिग्रह. 10व्यात परिग्रह. म्हणजे 10 पर्यंत परिग्रह आहे, पुढे नाही.
म्हणजे आपण बोलतानाची भाषा अशी आहे की 10व्यात परिग्रह गेला, पण 10व्यामध्ये परिग्रह विद्यमान आहे, 11व्यात परिग्रह नाही. उपयोग भय सगळेच संज्ञा नाही. सगळे भय उपयोग संज्ञा आपण सगळे. म्हणतो. हा हा तर म्हणजे भय संज्ञा जाते म्हणजे बघ काय नेमकं ते काय परिवर्तन होते समजा. भय म्हणजे निर्भयपणा येतो. हा आत्मा हा अजर आहे, अमर आहे. कोणत्याही तऱ्हेची जी भीती सांगितली, इहलोक भय, परलोक भय, आकस्मिक भय, हे सगळे जे भय आहे हे आपण हम्म म्हणतो की चौथ्याच गुणस्थानात गेले आहे. तो या भयापासून मुक्त झालेला आहे. हे आम्ही लावतो. 7 भय त्याच्या जीवनात नाही हे म्हणतो आम्ही चौथ्या गुणस्थानात. परंतु हम्म भय हा असा भाव आहे की भयामध्ये अनंतानुबंधी जनित भय. म्हणजे या भयामध्ये कसं आहे, परवस्तू परलोक माझं म्हणजे परलोकामुळे माझं काही बिघाडू शकतो, इहलोकात मला कोणी मारू शकतात, ही भीती कायम आहे त्याची मिथ्यात्व अवस्थेत. म्हणून तिथे हम्म भय सगळे आहे. चौथ्या हम्म गुणस्थानात गेला तर त्याची ही भीती संपली. श्रद्धाजनित जी भीती होती, मला दुसरे हम्म ठार मारू शकतात किंवा मला साप चावून मृत्यू येऊ शकतो किंवा अजून कोणत्याही प्रकारे माझ्यावर कोणती तरी आकस्मिक संकट येईल, अशा प्रकारची जी पहिल्या गुणस्थानात त्याला भीती होती ही श्रद्धेतून गेली. पण अजून हम्म पूर्णतः गेली का? त्याच्या समोर जर साप आला तर तो अगदी राहील का उभा तिथे? किंवा हम्म त्याच्यावर आकस्मिक संकट आलं तर त्याला भीती नाही वाटणार का? तो 4 पावलं नक्की मागे येईल. म्हणजे हम्म त्याला भीती वाटणार आहे. पण हम्म माझ्या हम्म शरीराचं हे चांगलं वाईट करू शकतील, माझ्या आत्म्याचं वाईट करू शकत नाही, ही त्या ठिकाणी श्रद्धा त्याची चौथ्या गुणस्थानात पक्की झालेली आहे. ही भीती त्याची संपली चौथ्यात. हम्म हम्म 5व्यामध्ये संयम धारण केला तर अप्रत्याख्यान जनित भीती संपली. आता हम्म थोड्याफार प्रमाणामध्ये तो म्हणेल माझ्याजवळ काहीच नाहीये, घेईल हा चोर किती माझ्या जाऊन लुटेल, लुटू द्या त्याला. अशा प्रकारचा भाव त्याच्या अंतरंगात थोडाफार प्रमाणात राहील. जसा बनारसजी दासजी होते आणि त्यांच्या हम्म घरी चोरी करायला चोर आले तर त्यांनी काय हम्म केलं, चाबा संयमी दिला. होते. हा, त्याच्यामुळे त्यांनी स्वतःच त्याच्या डोक्यावर पोतळ उचलून हम्म दिलं, हम्म है ना. हम्म मग हा भाव कसा झाला की त्यांना परवस्तू माझी नेतात आहे, परवस्तू विषयीचा आसक्तीभाव राहिला नाही. त्यामुळे हा हम्म चोरून नेतो आहे ही भीती त्यांच्या जीवनातली अप्रत्याख्यान जनित संपली. पण मुनिपद धारण केलेलं नाहीये, तर ती जी काही थोडीफार भीती असेल ती भीती आहेच. मग पुढे हम्म चालून मुनी झाल्यानंतर कोणत्याही तऱ्हेचा समजा ध्यानामध्ये बसले आहे. मध्यंतरी एक नंदामती माताजींचं एक उदाहरण आलेलं होतं. ध्यानाला बसल्या होत्या, सामायिकाच्या वेळी हिवाळा होता आणि खोलीमध्ये कोणीतरी पेटती शेगडी आणून ठेवली, हम्म है हो ना, हो माहिती हो आपल्याला उदाहरण. हो आणि त्या ठिकाणी इतक्या तल्लीन की त्यांनी उठून पळावं, आपण निघून जावं हा भाव पण त्यांच्या मनात आला नाही आणि हम्म शांततेने त्यांनी उपसर्ग सहन केला तो. मग हे काय झालं, हम्म प्रत्याख्यान जनित पण गेलं. तर आता तसं हम्म त्या मुनी नव्हत्या, त्यामुळे त्या ठिकाणी हम्म तसा उदय संज्वलनचाच होता असं नाही म्हणू शकत आपण एकदम. हम्म पण उदाहरण तर आपण नक्कीच देऊ शकतो की त्यांना हम्म माझं शरीर हे आता नष्ट होणार आहे, शरीर नष्ट धर्माच आहे. शरीर कसं आहे, हम्म जीर्ण होणं हम्म ही शरीराची अवस्था आहे. माझा आत्मा अजर अमर आहे, अशा प्रकारचा पूर्ण एक मनाचा तिथे त्रयस्थपणा हम्म आणि अडीकपणा त्यांच्या मनाचा राहिला. तर ही हम्म भीती तिथे आता गेलेली आहे. तर असा हा भय हे असं त्या ठिकाणी गुणस्थानाच्या नुसार भयाची कल्पना पण बदलणार आहे. आहाराच्या बाबतीतही तसंच लावायचं. आहार, पहिल्या गुणस्थानातील जीवाला आहाराबद्दल आसक्ती आहे. त्याला जर मिळालं नाही तर त्याला असं वाटतं की मी हे कुणाचं तरी घेऊ शकतो, दुसऱ्यांच्या हम्म याच्यातलं घेईल. चौथ्या हम्म गुणस्थानात आल्याबरोबर त्याला शरीरासाठी आवश्यक आहार आहेच ही श्रद्धा संपलेली आहे. माझं शरीर जे टिकणार आहे ते आहारामुळे नाही. आहार काय हम्म आहे, बाह्य साधन आहे. हम्म आणि अंतरंग साधन काय आहे टिकण्याचं, आयुष आयु प्राण. पूर्ण. हम्म म्हणजे ही श्रद्धा त्याची चौथ्या गुणस्थानात पूर्णतः प्रबल झालेली आहे. पण हम्म आहार घेत नाहीये का, आहार घेणार आहे. असाता वेदनीयाचा उदय आहे, त्याची क्षमणा तो करणार आहे.
पण अंतःकरणातला अभिप्राय समीचीन झालेला आहे. अशा रीतीने हे सगळे भाव परिग्रहापर्यंत लावायचे. परिग्रहाच्या बाबतीतही सेम, की त्याची आसक्ती संपलेली आहे आणि तरी देखील तो परिग्रह संचय करतो आहे. पण परिग्रह संचय करत असताना कोणत्याही क्षणी या सगळ्या गोष्टी परवस्तू सोडण्याची देखील त्याची मानसिकता तो तयार करतो आहे. हळूहळू स्टेप बाय स्टेप हे कधीही मला सोडावं लागेल. एक आमच्या याच्यात शब्द येतो, थोडासा आता अनुषंगाने निघाला म्हणून, कायोत्सर्ग शब्द येतो. कायोत्सर्गाचा साधारणतः आम्ही अर्थ काय लावतो? कायेचा उत्सर्ग करणे म्हणजे काया नाही आहे असं, किंवा कायेचा त्याग म्हणजे करणे. कायेचा उत्सर्ग करणे. आता कायोत्सर्ग आम्ही कधी करतो? दररोज करतो है ना. सामायिक करतो म्हणजे कायोत्सर्गच आहे आमचा. किंवा महाराज लोकांनाही माताजींनाही प्रत्येक क्रिया सांगितली की कायोत्सर्ग सांगितलेला आहे. मग हा कायोत्सर्ग म्हणजे कायेचा उत्सर्ग आहे का? कायेचा जरी तो उत्सर्ग नसला तरी स्वतःची मानसिकता ते प्रत्येक क्षणी बनवत आहे की मला ही काया कोणत्याही क्षणी सोडता यायला पाहिजे. इतकं निस्पृहत्व जीवनामध्ये जेव्हा येतं तेव्हा तो कायोत्सर्ग आहे. तर हे सगळं सम्यक्त्व प्राप्त झालं की त्याच्या जीवनात हे अपरिहार्यपणे होणारं परिवर्तन आहे. पराविषयीचा तो करेल क्रिया करत असतानाही त्याच्या जीवनात निरुत्सक आहे, आसक्ती नाहीये त्यांच्या जीवनामध्ये. म्हणून परिग्रह असेल तरी परिग्रह पण त्यागण्याची निरंतर भावना आहे. हा पर आहे, हा माझा नाही. करत असतानाही सगळा हा विचार आहे. स्वतःच्या घरात राहतोय हे आम्ही खरंच स्वतःच्या घरात आहो का? आहो का आम्ही आमच्या घरात? नाही, स्वतःच्या ज्या घरात नाही. घराला आम्ही डेकोरेट करतो, स्वतः उभं राहून आम्ही बांधून घेतलेलं आहे, त्याच घरातून लोक आम्हाला बांधून बाहेर काढणार आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि सम्यक दृष्टी ही वस्तुस्थिती स्वतःच्या अंतरंगात स्वीकारतो. तो जरी म्हणत असेल मला घरी जायचंय, माझ्या घरी जायचंय, तरी त्याच्या श्रद्धेचा भाव असा असणार आहे की हे घर माझं नाही, मी याचा काही दिवसापुरता ट्रस्टी आहे. हा भाव त्याच्या मनामध्ये सतत राहणार आहे कायम. ही आहे अशा प्रकारची त्याची मान्यता. अशीच भयाबद्दल पण. ठीक आहे. उपयोग झाला अशा प्रकारे. किती? 8 आणि 4 12 प्रकारचा उपयोग. ध्यान किती प्रकारचं राहील आता? ध्यान 4ही प्रकारचं राहील. 15. 2 शुक्ल ध्यान कमी करायचे. का सूक्ष्म क्रिया 13व्या? प्रतिपाती शेवटी 13वं आहे, पण तिथे मनोयोगाचा निरोध केलाय ना त्यांनी. आयु आणि काय बल राहिलाय, आयु आणि काय बल राहिलाय, म्हणजे याचा निरोध केलाय त्यांनी सूक्ष्म क्रिया प्रतिपातीत है ना. म्हणून 2 कमी लावायचे. म्हणून 2 शुक्ल ध्यान कमी, सूक्ष्म क्रिया प्रतिपाती आणि विपरीत क्रिया निवर्तिनी. जरी तो 13व्यात आहे हे बरोबर आहे, त्या दृष्टीने आम्हाला तिथे सूक्ष्म क्रिया प्रतिपाती का नाही लावायचं बा? कारण त्यांनी स्थूल मनाचा, बादर वचनाचा आणि सूक्ष्म मनाचा या सगळ्यांचा तो निरोध केलाय आणि त्याच्याजवळ आता 2च प्राण त्या ठिकाणी आहे, कायबल आणि आयु प्राण. म्हणून हे याच्यामध्ये बसत नाही. म्हणून त्या ठिकाणी 2 शुक्ल ध्यान कमी करायचे. आश्रव लावताना सगळं 5 मिथ्यात्व आता फक्त नाहीये. योगामध्ये एकच लावलाय इथे. म्हणजे मग 13व्या गुणस्थानाचा घेतला का? नाही, एक योग स्वकीय म्हणून टाकून दिला. स्वकीय योग. मग योगाचं प्रकरण सुरू आहे की नाही, म्हणून तो योग स्वकीय मध्ये टाकला. म्हणून एकच योग घेतला. म्हणून 5 मिथ्यात्व, 12 अविरती, 25 कषाय आणि 1 स्वकीय योग असे मिळून 43 आश्रव लावले. ते तसं लावलंय आम्ही. तर योग किती लागतील? योग 15 पण लागू शकतात. 4 गतीतला जीव घेतलेला आहे त्यामुळे योग 15 पण लागू शकतात.
कारण औदारिक मिश्र औदारिक लावायला हरकतच नाहीये. मनुष्य आणि तिर्यंच्या गतीतला जीव आहे. वैक्रियक वैक्रियक मिश्र लावायला हरकत नाही, कारण देव आणि नारकी पण आहे. मनुष्य आहारक शरीर धारण करू म्हणजे होऊ शकते वृद्धी, म्हणून आहारक द्विकही मांडता येतं आणि फक्त कारमान काढावा लागतो एक, कारण विग्रह गतीत ही अवस्था नाही. म्हणून कारमान काय योग बाजूला केला की हे सगळे योग लागू शकतात. मग आता समुद्घात करताना तेव्हाचा नाही लावायचा का? कोणता? समुद्घात करतानाचा. मग पण तिथे आता कारमान काय मनोयोग योग म्हणजे नाहीच आहे ना, तर ते निरोधच करत चाललंय ना तिथे. निरोध करत दोनच चालला म्हणून प्राणी, लावायचा नाही. हा, हा, म्हणून नाही लावायचा. जाती लावताना 26 लाख जाती लावलेल्या आहेत. नारकी, मनुष्य, देव आणि संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच्या. आणि कुल लावताना 108 लाख कुल लावले नारकी, मनुष्य, देव आणि संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच्या संबंधामध्ये. म्हणजे संज्ञी पंचेंद्रिय जेवढे तेवढ्यांच्या जाती आणि कुल लावायचे सर्व. हो, कारण मनोयोग आहे ना हा सुरुवातला. हो ना, मनोयोग असल्यामुळे म्हणूनच. संज्ञीच आहे, म्हणूनच तो लावायचा. क्लिअर झालं का इथपर्यंत? आता सत्य मनोयोग. सत्य मनोयोग किसे कहते है? सत्य मनोयोग. आता सम्यक ज्ञानाच्या विषयभूत अर्थाला सत्य म्हणतात. सम्यक ज्ञानाचा जो विषयभूत पदार्थ आहे त्याला सत्य म्हटलं जातं, किंवा ज्याला आपण सत्य वस्तू आहे ही यथार्थ आहे त्याला आपण सत्य म्हणू शकतो. जसं घड्याला घडा म्हटलं किंवा टेबलाला टेबल म्हटलं आपण, तर हा आमचा सत्य पदार्थाचा विषय झाला. म्हणून या सत्य ज्ञानाला सम्यक ज्ञान म्हणजे इथे आगमातलं सम्यक ज्ञान नाही घ्यायचं, इथे यथार्थ रीतीने जे जसं आहे विषयभूत पदार्थ त्याला तसं जाणण्याची प्रवृत्ती. इथे मनाची प्रवृत्ती असल्यामुळे जाणण्याची प्रवृत्ती घ्यायची. म्हणून सत्य ज्ञान के विषयभूत अर्थ को, अर्थ म्हणजे पदार्थाला सत्य म्हणतात. जसे जल ज्ञान का विषय जल सत्य है. पाणी आम्ही म्हटलं तर पाणी हे सत्य आहे, क्योंकि स्नान पान आदि अर्थ क्रिया इसमें पाई जाती है. सत्य अर्थ का ज्ञान उत्पन्न करने की शक्ति रूप भाव मन सत्य मन है, और उस सत्य मन के उत्पन्न हुआ योग अर्थात प्रयत्न विशेष सत्य मनोयोग है. योगामध्ये नेहमी प्रवृत्ती रूप क्रिया दिसते, म्हणून आमचे जे ज्या योगासाठी आमची प्रवृत्ती आहे, प्रयत्न विशेष सुरू आहे, तो योग आमच्या जीवनात आहे असं आम्ही म्हणतो. समजा विचार करण्याची आमची प्रवृत्ती आता आहे, आमचा प्रयत्न विचार करण्याचा आहे, तर आमचा मनोयोग सुरू आहे. बोलण्यासंबंधी आमची प्रवृत्ती असेल तर तो आमचा वचन योग आहे, आणि कायेचं हलनचलन रूप प्रवृत्ती असेल तर तो आमचा काय योग आहे. अशा प्रकारे हे 3 योग आहेत वास्तविकतः. आणि सत्य पदार्थ आहे, त्या सत्य पदार्थाला सत्य रूप समजण्याची जाणण्याची जी आमची मनोभूमिका ती आहे सत्य मनोयोग. सत्य वचन योग किसे कहते हैं? सत्य अर्थ का वाचक म्हणजे सत्य पदार्थाचा वाचक शब्द जो आहे तो ते असं वचन सत्य वचन आहे. जसं समोर टेबल आहे आणि मी त्या टेबलाचा वाचक शब्द उच्चारला टेबल, तर ते माझं सत्य वचन झालं. स्वरनाम कर्म के उदय से प्राप्त, भाषा पर्याप्ती से उत्पन्न, भाषा वर्गणा के अवलंबन से, 3 गोष्टी सांगितल्या. स्वर नामकर्माचा उदय आहे, नामकर्माचा उदय आहे. नंतर आमची भाषा पर्याप्तीपासून भाषा वर्गणा उत्पन्न झालेली आहे, त्याचं अवलंबन घेतलेलं आहे, आणि आत्मप्रदेशांमध्ये त्या भाषेच्या निमित्ताने परिस्पंदन सुरू आहे. म्हणून शक्तिरूप जो भाव वचन से उत्पन्न योग प्रयत्न विशेष त्याला सत्य वचन योग म्हटला जातो. इस प्रकार 10 प्रकार के सत्य वचन में वचन वर्गना के निमित्त से जो योग होता है वह सत्य वचन योग होता है. 10 प्रकारचे सत्य वचन आहे. उपमा सत्य, नंतर व्यवहार सत्य, भाव सत्य आदी 10 प्रकारचे वचन आहे सत्य वचन. आणि या सत्य वचनाच्या अवलंबनाने जे काही योग होतात त्याला सत्य वचन म्हटल्या जाते.
अनुभय मनोयोग किसे कहते हैं? अनुभय मनोयोग जो सत्य मन और असत्य से युक्त नहीं होता, म्हणजे जे सत्यही म्हणता येत नाही आणि असत्यही म्हणता येत नाही, वह असत्य मृषा मन है। अर्थात अनुभय अर्थ के ज्ञान को उत्पन्न करने की शक्ति रूप भाव मन से उत्पन्न प्रयत्न विशेष अनुभय मनोयोग आहे। ज्याच्या माध्यमातून आम्ही एखादा जाणवला, आम्हाला प्रवृत्ती झाली, तर आम्ही सत्यही आहे असं म्हणू शकत नाही आणि त्याला असत्य पण म्हणू शकत नाही, असं दोनही तऱ्हेचं नाही। आणि त्या प्रकारच्या ज्ञानाने आमची जी जाणण्याची प्रवृत्ती झाली, या प्रवृत्ती विशेषाला अनुभय मनोयोग म्हटला जातो। अनुभय ज्ञान का विषय अर्थ अनुभय है, जिसे न सत्य कहा जा सकता है न असत्य कहा जा सकता है। बऱ्याचदा असं कधी कधी आमच्या जीवनातही घडतं, झोपेमध्ये आम्ही गाढ आहो आणि आम्हाला एकदम काहीतरी असं वाटतं की समोर काहीतरी पडछाई आली आहे किंवा काहीतरी सरपटत गेलेलं आहे किंवा कुणीतरी घरात घुसलेलं आहे। अशा तऱ्हेचा जो प्रतिभास झालेला आहे, हा प्रतिभास आमच्या दृष्टीने सत्य म्हटला जातो, पण वास्तविकतः तो असत्य आहे। म्हणून असा जो काही प्रतिभास होतो, हा प्रतिभासामध्ये काय झालंय, त्या ठिकाणी त्याला आम्ही सत्य पण म्हणू शकत नाही आणि सर्वथा असत्य पण म्हणू शकत नाही, कारण जाणीव तर झालेली आहे, म्हणून असत्य पण म्हणता येत नाही आणि खरी नाही ती खोटीच आहे, म्हणून त्याला सत्य पण म्हणता येत नाही। अशा तऱ्हेचा जो काही जाणण्याची आमची प्रवृत्ती झाली आहे, ही आहे अनुभय मनोयोग। म्हणजे जैसे कुछ प्रतिभासित होता है, यहाँ सामान्य रूप से प्रतिभासमय अर्थ अपनी अर्थक्रिया करने वाले विशेष के निर्णय के अभाव में सत्य नहीं कहा जा सकता। कारण प्रतिभास आहे, तो आभास झालेला आहे, प्रत्यक्षामध्ये तसं काहीही नाही, म्हणून त्याला सत्य म्हणता येत नाही। सामान्य का प्रतिभास होने से असत्य भी नहीं कहा जा सकता, आणि त्याला एकदम असत्यामध्येही आम्ही टाकू शकत नाही, कारण आम्हाला जे जाणवलंय ते तर जाणवलेलंच आहे। म्हणून इसीलिए जात्यंतर होने से अनुभय अर्थ स्पष्ट चतुर्थ अनुभय मनोयोग है। जैसे किसी को बुलाने पर हे देवदत्त यह विकल्प अनुभय है। समजा आम्ही एखाद्याला खून केली की तू इकडे ये, आणि त्या ठिकाणी अनेक 4-5 जण आहे आणि 4-5 जण असताना सुद्धा त्या ठिकाणी देवदत्ताला असं वाटतंय की मलाच बोलावलेलं आहे, अशा प्रकारचं त्याला जे फिलिंग आलेलं आहे, या ठिकाणी तो त्याचा जाणण्याची त्याची प्रवृत्ती ही अनुभयात्मक आहे, कारण त्याला ऍक्च्युअल बोलावलं नाहीये आणि तरी देखील त्याला असं वाटलं की मलाच कुणीतरी बोलावलेलं आहे। ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं हे अनुभय मनोयोगाचं प्रकरण। सत्य मनोयोग, सत्य वचन योग आणि अनुभय मनोयोग। सत्य और अनुभय मन वचन योग का क्या कारण है? सत्य तथा अनुभय मन वचन योग का मूल कारण, निमित्त, प्रधान कारण, पर्याप्त नामकर्म और शरीर नामकर्म का उदय है। त्या ठिकाणी सांगितलं सत्य आणि अनुभय मन वचन योगाचं मूळ कारण आहे पर्याप्तक नामकर्माचा उदय आणि शरीर नामकर्माचा उदय, कारण ह्या गोष्टी पर्याप्तक झाल्याशिवाय त्याला प्राप्त होत नाही। मूळ तर त्याला कारण आहे शरीर नामकर्माचा उदय, आणि शरीर नामकर्माचा उदय असताना तो मिश्र अवस्थेत पण आहे, पण आता जोपर्यंत पर्याप्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत याचं कार्य दिसत नाही, आणि म्हणून याचं मूळ कारण सांगितलं की त्याला पर्याप्तक नामकर्माचा उदय असला पाहिजे, आणि शरीर नामकर्माचा उदय तर आहेच आहे। सत्य मनोयोगी के क्षायिक सम्यक्त्व में कितने गुणस्थान होते हैं? सत्य मनोयोगी मध्ये क्षायिक सम्यक्त्व त्याचे किती गुणस्थान होतील? क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती कोणत्या गुणस्थानात जीवाला होऊ शकते? 4 चौथ्या पासून 13 पर्यंत। 4 पासून 13 पर्यंत, म्हणजे चौथ्यापासून 13व्या पर्यंत, म्हणजे किती?
10 गुणस्थानात 10 गुणस्थान असे सत्य मनोयोगीचे आणि क्षायिक सम्यक्त्वाचे असू शकतात. पुढे का नाही घेतलं बा? क्षायिक सम्यक्त्व तर राहतं योग 14व योगात गुणस्थान. योगी आहे ना. अयोगी आहे म्हणून. बरोबर. सत्य वचन योगी के केवल ज्ञान में कितने गुणस्थान हो सकते हैं? सत्य वचन सत्य योगी आणि केवल हाँ, दर्शन. एक केवल दर्शन एक कोणत्या गुणस्थानात? एकाच गुणस्थानात आहे, 13व्या. 13व्या. हाँ, त्यामुळे 13व्या गुणस्थानात एकच गुणस्थान त्या ठिकाणी संभवनीय आहे, 13वं गुणस्थान. सत्य मनोयोगी जीव के कम से कम कितने प्राण होते हैं? हा प्रश्न आता सत्य मनोयोगी आहे आणि कमीत कमी प्राण विचारलेले आहे. 2 4 4. मनोयोग आहे. अरिहंत अवस्थेमध्ये. मनोयोगाचं हा म्हणून सयोग केवली अवस्थेमध्ये त्याला 4 प्राण राहतील. कोणते? वचनबल, कायबल, आयु आणि श्वासोच्छ्वास. श्वासोच्छ्वास. हे 4 प्राण सयोग केवलीच्या अपेक्षेने त्या ठिकाणी कमीत कमी प्राण सत्य मनोयोगीला विचारलंय. थोडा प्रश्न जर मी बदलवला, असत्य मनोयोगी के कितने प्राण होते हैं? असत्य मनोयोगी 10 10 आणि अनुभय मनोयोग वाल्याला किती प्राण राहतील? मग ते परत 4च लावावं लागतील. अनुभय मनोयोग कुठून आहे? संधी पंचेंद्रियांना सगळ्यांनाच आहे ना. नाही पण कमीत मग कमी पुढे नाही म्हटलं, 13 कमीत कमी नाही विचारलं. अच्छा हा हा फक्त किती प्राण राहतील? तर 10 प्राण राहतील 10 त्यांना पण. हा 10 पण राहतील. अनुभय कमीत कमी नाही, साधारण हो विचारलं तर 10 प्राण आहे. पण कमीत कमी विचारले तर परत 4 येतील का? हो, कमीत कमी हा 4 लावावे लागतात. अनुभय हम्म हो 4, कारण मनोयोग आहे तोपर्यंत 4 लावावे लागते. हो केवली भगवान के मनोयोग है तो मनोबल क्यों नहीं कहा गया? मनोयोग आहे, मनोबल नाही. प्राणामधलं मनोबल कमी झालेलं आहे. का असं भावमन नाही. झालं? भावमन हे वचन, हे नाही पा आहे. वचन बल सांगितलं, काय बल सांगितलं, मनोबल नाही सांगितलं त्यांना. प्राण है ना, 5 इंद्रिय पण नाही सांगितले. श्वासोच्छ्वास आयु सांगितलं. 10 प्राणामधले काय ठेवलेले आहे? इतके 4 प्राण ठेवलेले आहे. आता त्यांना मनोयोग तर आहे, पण मनोबल प्राण का नाही? उपयोगात्मक नाहीये म्हणून. उपयोगात्मक नाही, कारण मनोबल प्राण कशामुळे होतो? नो इंद्रियावरण कर्माचा क्षयोक्षम असताना द्रव्यमनाचं अवलंबन घेऊन जी विचार करण्याची प्रवृत्ती, तो आहे मनोबल प्राण. आता त्या ठिकाणी त्याची गरजच राहिलेली नाहीये, कारण केवळ ज्ञान झाल्यामुळे त्यांना सर्व जग साक्षात युगपत जाणण्याचे समर्थ आहे आणि म्हणून तिथे मनोबल प्राण असणार नाही. मनोबलाच्या माध्यमातून भावमन अपेक्षित होतं की जे क्षयोपक्षमिक आहे आणि तिथे आता क्षयोक्षम कर्माचा नाही. आणि द्रव्यमन म्हणाल तर द्रव्यमनाची जी संरचना आहे ती त्या ठिकाणी विद्यमान आहे 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 म्हणून अंगोपांग नाम कर्म के उदय से हृदय स्थान में जीवों के द्रव्यमन की विकसित खिले हुए अष्टदल पद्म के आकार रचना हुआ करती है. यह रचना जिन मनोवर्गणों के द्वारा होती है उनका श्री जिनेन्द्र भगवान सयोग केवली में भी आगमन होता है. इसीलिए उसके उपचार से मनोयोग कहा है. लेकिन ज्ञानावरण और अंतराय कर्म का अत्यंत क्षय हो जाने से उनके मनोबल नहीं होता, क्योंकि मनोबल की उत्पत्ति ज्ञानावरण और अंतराय कर्म के क्षयोक्षम से होती है. जी काही मनोबलाची प्रवृत्ती आहे या ठिकाणी 2 कर्म सांगितले, ज्ञानावरण आणि अंतराय कर्म आणि वीर्यांतरायचे कर्म. ते अशा प्रकारे त्यांचा क्षयोक्षम अपेक्षित आहे आणि तिथे आता क्षयोक्षमाची गरज राहिलेली नाही. बाकीचे प्रश्न उद्या घेऊ आणि चार्ट पण उद्या पाहू. कोणाला काही यावर प्रश्न असेल
तर विचारू शकता. स्तुती म्हणू. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है, उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सव्वसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.